सूर्य नमस्कार. लवकर म्हणजे पाचशे गरज आम्हाला नाही आहे काय मग एवढं लवकर म्हणजे महाराजांचा आदेश होत आहे. काय सांगतो या दरबार ताबडतोब हजर राहा. साफसफाई झाली पाहिजे कारण महाराज परराज्यात गेले आहेत. परराज्यात गेले 5 दिवस महाराज. 5 दिवस आज काय येणार नाहीत बघ कारण जबाबदारी आपल्या दोघांवर आहे. मजा आहे आपल्या दोघांची. मजा आहे सध्या पण आहे. प्रधानजी गेलेले नाही. प्रधानजी हा काय सांगतोस काय दाढीवाले ते कधी पण राजावर येतील. साफ करूया. मी काय बोलतो माझ्या काय म्हणतोयस हे बघ आपले कार्यक्रम आहेत ना लगातार चालू आहे मला आले. मी काय म्हणतो माहिती आहे काय म्हणतो आपण दोघे झोपलो पारा पण पारा द्यायला पाचशे गेलो आहेत ना आपण झोपून जाऊया. तू पण झोपतोस मग बरं एक काम करतो आधी झोप. मी आधी झोपतो. नक्की हा चौदा आले तर तू बघ. हा ठीक आहे जागते रहो. महाराष्ट्र परराज्यात गेले असता अजून या राज दरबार शांत. राजसेवक अजून आलेले दिसत नाही. ही घाईत आपण थोडा वेळ विश्रांती घेऊ. अरे हे काय पाहतोय मी महाराजांच्या राजगदीवर राजसेवक झोपा करतायत. ही घाईत आधी करतो नमस्कार आणि मगच पाहतो त्यांचा चमत्कार. महाराजांचा निबंधन असो आशीर्वाद असो बोल बालका काय तुझी इच्छा आहे. महाराज समजा एखाद्या गरीबाच्या घराला आग लागली तर ती आग कशी विझवावी. अगदी सोपं आहे बालका. 1 लिटर पेट्रोल लाव आणि ते रॉकेट आग आपोआप विझेल. आणि महाराज बोल बालका समजा एखादी व्यक्ती जर विहिरीत पडली तर तिला वर कसं काढायचं. अगदी सोपं आहे. एक मोठा चिवा घे त्या व्यक्तीला खेचून काढ. व्यक्ती आपोआप वर. आणि महाराज बोल बालका समजा एखाद्याची बायको जर दुसऱ्याने पळवली तर काय करावं. अगदी सोपं आहे. बालका स्वतःची बायको घेऊन टाक. तुझा प्रधानजी काय हाल येणार माझे सारे प्रधानजी तुम्ही करताय की झोपा करताय. मला परत करत होते ही अचानक कशी काय तुम्हाला येणार नाही. महाराज तुम्ही येणार नव्हते ना राजसेवक. अरे आम्ही कधी पण येऊ आणि कधी पण या राज्याचे पारेकर म्हणून तुम्हाला नोकरी दिली बरोबर आहे तर तुम्ही त्या त्रासचा गैरफायदा घेताय. अजिबात. महाराजांच्या पाठीमागे चक्का तुम्ही त्यांच्या राजगादीवर बसताय. तुमच्या मांडीवर बसताय. मांडीवर बसू नको. इकडे उभा आहे तुम्हाला चक्क म्हणतो राजगादीवर बसायचं. राजसेवक आम्ही थोडा वेळ विश्रांतीसाठी जातोय. आले ना तेव्हा गेले आतमध्ये. राजसेवक सांगितलं नाही का आले ना तेव्हा चालले पाठची गेटवर. मागच्या गेट आहे काय नेमकी. आम्ही तर पुढल्या गेटवर आहे. तुम्ही पुढच्या गेटवरती पारा द्या. बरं मी काय म्हणतोय पुढल्या गेटवर पारा घेतो पण त्यामध्ये गाणं घेतो. काय गाणं घेतो. गाणं आहे तुझ्याकडे काय ते लवकर बोल. काय महाराज
त्याला समोर यायचं. बस बस पुढे बोलू नको जास्त. होय ना? होय, होय, बरोबर आहे. अरे गाणं असं आहे. कसं आहे? कसं आहे? कसं आहे ते सांग लवकर. अरे काय येते लवकर बोल म्हणलं ना. होय, होय, जरा तापू नका, श्वास घ्या जरा. श्वास घ्या. लवकर सांग तुझं काय गाणं आहे तर लवकर सांग. आंब्याच्या झाडाखाली नाचतोय मोर, आंब्याच्या झाडाखाली नाचतोय मोर, प्रकाशी आमची काय म्हणाला तो? आंब्याच्या झाडाखाली नाचतो मोर. मोर नाचतो बरोबर आहे. आणि हे आमचे प्रधान जे आमचे कवटच. काय? काय म्हणाला तो? हो बोला इकडे माझ्या काय आहे? बोलला बोलतो. नाचतो. काय म्हणालास? आंब्याच्या झाडाखाली नाचतो मोर. बरोबर, बरोबर. म्हणजे आमच्या घराची इथं. होय तुझ्या घरात इथं नाचतो बरोबर. आणि आमचे प्रधानची कवटच. कौतुक म्हणतो आता, बरोबर. मी काय बोलतो माझ्या का? मी काय बोलतो माझ्या का? तू गाणं घेतलं बरोबर आहे? तू काय घेऊ नको. अरे का हुकान आणलाय बघ एक. कवटाच्या कपच्या बुडल्या तू दे. रास्ता. ए, मी काय बोलतो माझ्या काय? एक हुकाना घेतो बघ. कसला उगाना. हुकाना जबरदस्त आहे. हो चांगला घे. बघ चांगलाच आहे. उजव्या हाताला मी आहे. किती दिवस चांगलं बघा बघा बघा. हा. त्यांच्या घरात काय आहे? त्यांच्या गळ्यात हिरवे मोती आहे. हा बरोबर बोला. मग काय? बघा आता. हा. चिवचिव चिमणे. काय रे चिमण्या? अगं चिमण्या बघा त्याला असतोय. चिवचिव चिमणे. काय रे चिमण्या? हा बघ आणलाय. मोत्याचा गाणा. बघू बघू बघू. ठेवायचं कुठं? हे सगळ्यात ठेव. कोणाच्या जागेत ठेव? तुझ्या खिशात ठेव सांगतोय मगापासून. कोण बोलला? तू बोला सगळ्यात ठेव. हे तपली. रस्त्यावर हा महाराज. फालतूगिरी बंद करा. मग काय करू? नाहीतर हा? नाहीतर याचा परत चांबडी सोडून काढीन तुमची. काय दाखवली होत आहे? हा रस्त्यावर बोला. बारा व्यवस्थित ठेव. जशी आपल्या आज्ञा. आम्ही थोडा वेळ विश्रांतीसाठी होय, जातो. होय, तेवढं. तरी पण. अजून आहेच? रस्त्यावर हा सांगितलं ना तुम्हाला काय करू? बारा व्यवस्थित ठेवा. मला व्यवस्थितच आहे. काय तू आली झाडावर आहे. पाडा. अरे काय रंगतो रस्त्यावर? अरे पारा पारा. पारा, 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 पारा. अरे बुरावा तो काय पारा? अरे पारा, तो नवं पारा. 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 हा. मी म्हटलं फणसाचा पारा. रस्त्यावर हा, बारा व्यवस्थित ठेवा. काय? पारा ना? हा. बिनधास्त. पण मी काय म्हणतो माहिती आहे काय का? काळजी करू नका. ए, मी काय म्हणतो माहिती आहे का? काय? तिकडे ये. तिकडे म्हणजे तिकडे असं ये. असं ये, बस म्हणजे कोणता तो बघा का विचार करा. हा बस हा विचार बस बरं, बरं, बोला. बस काय आहे रस्त्यावर? नाही, नाही, दाबल्या पुढे घ्या ना असं जरा. जमतात त्याच्याला. नुसतं पाठी कसं आपण तुला फिरतो? काय समजत हा? नाही. मी काय म्हणतो हे? तुमचा पोपट आहे? काय? अरे आहे? अरे हाच सांगितलं ना. हा, जिवंत आहे अजून तरी जिवंत आहे. अरे पोपट आहे, आपल्या इकडे झाला पोपट आहे ना. पण तो पिंजऱ्यात आहे काय? रस्त्यावर पिंजऱ्याच्या बाहेर आहे. हाच सांगितलं नाही तर. अरे हाय काय? होय बोला ना. हाय काय? हो महाराज, पिंजऱ्यात. पोपट हाय आमचा. अरे पिंजऱ्यातच आहे. हा हा पिंजऱ्यात आहे. मग मी काय म्हणतो माहिती ए, आहे का? भाऱ्या, हा. मी काय म्हणतोय? त्यांचा पोपट पिंजऱ्यात आहे. हाय बरोबर आहे. तुमचा पोपट तंबाखू खातो? कुठचा पोपट तंबाखू? कुठचा पोपट? मग मी काय म्हणतो माहिती आहे का? तुमचा बोटला लालचोच आहे. रस्त्यावर हाय का नाही? अरे हाय म्हणून सांगितलं ना. पाय 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 मला सोपा. त्यांच्या पोपट्याला लालतोच आहे. पण मी काय म्हणतोय? काय म्हणतोस? महाराज, तुमचा पोपट मिरची खातो? काय? हाय सांगतो रस्त्यावर. अरे माझा पोपट मिरची खाल. काय काय? तुला काय तुला काय करायचं? तुला काय करायचं? काय करायचं आहे? पेरू खाऊ दे. मग मी काय पण म्हणतो टोमॅटो पण द्या. खोपरीत पण दे. भोपळीस. पण ह्यांचा भोपळीस सोलत नाही. पण मी काय रस्त्यावर मी काय म्हणतो माहिती आहे का? यांचा पोपट आहे ना साधारण काय मेलीलाच असतो. मला पाणी पाजायला लागलं. मग नुसतं काय? अरे मी काय म्हणतो, मी पाचशे किलो जातो. हा, तू मागच्या गेलो जा. मी पण येतो वाटोबा. होय ना? रस्त्यावर बोला. बारा व्यवस्थित ठेवा. हा, आणि येतो आम्ही. या पण. झाल्या? बोल. तुमचं काहीतरी मोठं कारस्थान चाललंय हो. म्हटलं मी हे रात्र आले म्हटल्यावर काहीतरी कारस्थान. आज गादी उभा जायचं आहे. होय होय, अजिबात बसून देणार. चल लवकर. की बघतो.
हॅलो मनीषा हतपळे यांकडून शाहीर सिद्धेश मेस्त्रीसाठी खास शाहीर सिद्धेश मेस्त्री यांच्या स्वरबद्ध आवाजासाठी 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. श्री केदारलिंग नाट्य नमन मंडळ कांडवली या बक्षीसदात्यांचा मनास्वी आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हो येते पण मैत्रिणीला भेटून बरं. चल शिकू करेस. कला अगे कला जीवा बाबा आला तुम्ही या तुम्ही येते मी कला अगं आपल्या जीवाशी माग या करून बाबा त्या दोघांना तुमची कट्टी घेतली कले असा कठीण निर्णय का बरं घेतला असेल ग? बाबा ते काही मला माहित नाही. मला फक्त इतकंच माहित आहे त्यापासून बाजून कट्टी म्हणून अरे परमेश्वरा तळहाताचा पाडला केला रे तळहाताचा पाडला केला डोळ्यांच्या वासी केल्या तळहाताचा पाडला करून डोळ्याच्या वासी केल्या रे माझीच लेकरं माझ्यावर का बरं लागले असतील का गले माझीच लेकरं माझ्यावर का बरं लागले असतील का बाबा थांबा त्या दोघांना हाक मारते. जीवा ए सीमा तू बाहेर भाऊ बघा कोण आलाय ते. बाबा आम्हालाही बोलायचं तुमच्याशी. अरे वा का बरं माझी बोलायला नाही रे तुम्ही बाबा आमची वेळी तुम्ही येत नाही. अरे बाळानो काम धंद्यामध्ये उशीर होतो म्हणून का एवढं घाबरचं का रे बाबा पण बाहेर किती अंधार झाला आहे. हो, आम्हाला पण भीती वाटते ना घरी. अरे बाळानो उद्यापासून की नाही मी लवकर घरी येत जाईल रे लवकर घरी येत जाईल जीवा सीमा तुमच्या कट्टी जा केलायला. थांब जीवा थांब अरे थांब अरे बाळा खेळायचं पण जपून अरे परत रस्त्यावर ना तू अरे खर्चट नाही तुला अरे बाळा जेव्हा खर्चटतं ना तेव्हा बापाच्या काळजाला येत नव्हता रे बापाच्या काळजाला येत नव्हता तू बाळा खेळायचं पण जपून पण खेळायचं पण जपून जा बाबा तुम्ही हातपाय धुवून घ्या मी जेवण वाटते. बरं ठीक आहे येते मी. अरे परमेश्वरा किती काळजी करते कला माझी किती काळजी करते अरे ह्या घरात वर्ष दरिद्र असून सुद्धा ती माझी हसत मुखाने स्वागत करते रे परमेश्वरा हसत मुखाने स्वागत करते रे पण परमेश्वरा तू असा का निष्ठू झालास रे तू असा का निष्ठू झालास अरे या पात्राची किरमिर ऐकण्याआधी व उंच भरारी घेण्याआधी त्यांची माय त्यांच्यापासून हिरावून रे परमेश्वरा त्यांची माय त्यांच्यापासून हिरावून येलीस अरे असा का निष्ठू झालास तू असा का निष्ठू झालास अरे परमेश्वरा पक्ष्यांची पिल्लं पक्ष्यांच्या पंखाखाली उभेतात रे पक्ष्यांची पिल्लं पक्ष्यांच्या पंखाखाली उभेतात मग माझ्या जीवाशी मला का नाही माझ्या जीवाशी मला का नाही अरे या पोरीनं मला जगायला शिकवलं अरे ते का पोळ्या जीवाला काहीच माहीत नसताना देखील तिने माझी या दोन भावडांची काळजी घेतली परमेश्वरा तू असा का निष्ठू झालास रे का निष्ठू झालास कले तुमच्या डोळ्यांमध्ये पाणी होय पोरी आईची आठवण आली का. अगं तुझ्या आईचीच मला आठवण आली अगं तुझ्या अजून चवेला बळ देण्यासाठी तुझी माया जगात नाही राहिली ग तुझी माया जगात नाही रे आणि तुझ्या इच्छा अभागी भाग पूर्ण करू शकत नाही हिचे खंताय पोरी मला ग हिचे खंताय पोरी बाबा माझी स्वप्न पूर्ण नाही राहिली ती केव्हाच पूर्ण झाले. लेकरांसाठी इंदिरा बाप तुमच्या का मिळाला. बाबा माझं स्वप्न फक्त एकच आहे तुमची सेवा माझ्यातून व्हावी. जिंकलंस पोरी जिंकलंस या बापाच्या काळजाला जिंकलंस ग बापाच्या काळजाला जिंकलंस अगं सुमती तू गेलीस पण माझी काळजी करणारी मला कला देऊन गेलीस ग माझी काळजी करणारी मला कला देऊन गेलीस बाबा औषध घ्या आणि आराम करा. चल, चला क्रिकेट
वा ए, मी नाही. याला विचार. या चित्ररथाची पहाड भाऊ मला मारला. किती सुंदर आहे. हे राज्य तरी लाल मला भाऊ सांगितलं. तरी येते प्रजा सुखा समाधानाने नांदत आहे. ही तर त्या पूर्वजांची देणगी आहे. अजूनही राजदरबारात राजसेवक आणि प्रधानजी आले नाही. कोण आहे रे तिकडे? काहीतरी प्रणाम असो. आशीर्वाद असो. राजसेवक बोला महाराज. आम्ही परत असताना हा राज्यकारभार नीट चालला तर होतो ना. होय महाराज, आपलं राज्य आनंदाने चाललंय. आणि प्रजा सुखा समाधानात होत आहे. प्रजेची काही तक्रार तर नाही ना. नाही महाराज. राजसेवक असेच जा आणि त्या प्रजांना राजदरबार हजर करा. शिद्धू शिद्धू काय ना मामा शिद्धू गेला. शिद्धू सर शिद्धू महाराज असे अचानक बोलण्याचे कारण प्रधानजी जा शौर्य. आम्ही परत असताना शौर्य हा जा. राज्यकारभार शौर्य नीट जा. सांभाळला. हे महाराज आम्ही आपले विठ्ठल मामाकडे आहे. सांग मामाकडे. आणि त्याला चालणे हे आमचे कर्तव्य आहे. शिद्धू शिवाय शिद्धू आपल्यानंतर हा राज्यकारभार आम्हाला सांभाळायचा आहे. हो प्रधानजी आमच्यानंतर हा राज्यकारभार आपणाला सांभाळायचा आहे. आपण तर आम्हाला पुत्राप्रमाणे आहात. आज सांगतोस काय? काहीतरी करा आणि त्या गरीबाचे प्राण वाचवा महाराज. बरोबर आहे नाऱ्या. या गरीबाचे प्राण आपल्या राज्याबरोबरचे आहे. बरोबर बोलताय माझा. त्यामुळे योग्य तो राजवैद्य घेऊन जा ठीक आहे महाराज. आणि त्याचा इलाज करा. कशी आपली आज्ञा? शाबास प्रधानजी आपण तर आपल्या प्रजेला बरोबरचे स्थान देतात. आता तर माझी चिंता मिटली. राजसेवक बोला महाराज. कामाला लागा. येतो आम्ही. या वर. घरी या. चल लवकर. गेले गेले सगळे गेले. आता उरला हा फक्त एकटा प्रधानजी. पण महाराज आपल्याला संताप नको. म्हणून राणी साहेबांना जेवणातून दिलेली दवा चांगली तसर करून गेली. त्या आई होणार नाही या धक्क्याने स्वर्गवासी झाल्या. आता आता राहता राहिला तू एकटाच. तुला पण असा संपवतो आणि आणि या राज्याचा राजा मी होतो. तरी पण हो काय आली बुंबू? कशाला बोलला. राजसेवक हा रामकोट मागचा गेट वरती निघा. मागच्या गेटवर हाल काय नेमके? राजसेवक मी काय बोलतो माहितीये का? मागच्या गेटवर हरे हाल. मी पुढच्या गेटवर थांबतो. राजसेवक सांगितलं ना एकदा निघा म्हणून. मग तसं सांगतोय ना. मी पुढच्या गेटवर हाल मग. हा रामकोट जातो मागच्या गेटवर. हऱ्याला बोलू का इथं ठेवतो. राजसेवक राजसेवक महाराजांनी प्रणाम असो. आशीर्वाद असो. बोला महाराज. राजसेवक हा तुझ्या जोडीचा नारे कुठे गेला? हा काय? हा काय दिसतोय ना तुम्हाला? राजसेवक यार, मी काय म्हणतोय? आम्हाला बोलायचं कारण महाराज. राजसेवक हा तुम्ही पुढच्या गेट वरती पहारा द्या. हा तुम्ही आम्ही थोडा वेळ विश्रांती करतो. राजकीला बसायला खाल्लंय काय? बसू नका. अरे बोलले बसू नका. आता काय करूया? तू मगाशी काय घेतलंस? गाणं घेतलं. आता माझं गाणं तो कसं आणलंय तो? कसं आहे? असं इकडे दाखवू दे. हा बस. बरोबर. अरे काय आहे? आल्यामध्ये बेंबीच्या दाटामध्ये वराटतोय. याच्यावर बसत बहिणीला तुला बोला. काय म्हणायचं तुझं काय? फुगाई फुगाई अरे काय आहे पुढे अजून? काय तुला काय असं आहे बघ कसं आहे माहिती आहे कसं आहे तुला ऐकायचं हा ह्याला ऐकायचं काय मध्ये तुम्हाला अरे काय आहे पुढे लवकर बोल. हो महाराज पुढं असं आहे बघा कसं आहे वाटीवर वाटी कोपऱ्याची वाटी वाटीवर वाटी कोपऱ्याची वाटी तिरुगाची वाटी राजसेवक अरे काय म्हणाला तू? वाटीवर वाटी कोपऱ्याची वाटी तिरुगाची वाटी
वाटतं पुरवणी होती धनाराची अरे हा, बोलतोय आणखी ना हा मग मी काय म्हणतो माझ्या राजसेवक आता इकडे हात आहे असे राज दरबारात या. का का राज दरबार सोडून निघालास तिथं काय तिथं हाती आली बघ माझी तिथं बघ जा. तिथं आली होय मग मी काय म्हणतो माझ्या तू राज दरबारात ये असा मी राजदरबारात येईन. हा पण माझी एक इच्छा आहे. काय महाराज पूर्ण करत असतील. मी आहे ना मी करतो ना पूर्ण होय ना? मी कशाला येतात तू आहेस? मी कशाला येतात माझी इच्छा पूर्ण करशील? मी करणार नक्की? 100% सांगतो करणार माझी इच्छा अशी आहे. कशी आहे मला ते सिंहासनावर बसवशील? काय सिंहासन? या सणावर आणि आधी तिथं लक्षात आला राहू दे. काय ए मग इकडे ये आधी आधी मला सिंहासनावर बसवशील काय सांग? बसवतो बसवतो मग महाराजांना सांग. काय या हर्या साहेब हा असे राजदरबारात या. महाराज मी काय म्हणतो माझ्या का ह्याची फक्त एक इच्छा पूर्ण अरे करा काय त्याची इच्छा आहे? या हर्या साहेब असे राज दरबारात अरे हरामखोर. अरे हे कुणी बोलायचं? कुणी बोलायचं? या हर्या साहेब असे राज दरबारात हरामखोर. मी सांगतोय कसं या हर्या साहेब असे राज दरबारात या. ठीक आहे, राजसेवक. बस. या या राजसेवक. मी सांगतोय कसं या हर्या साहेब असे राज दरबारात तू गप बस तू बरोबर गेला तू. या हऱ्या साहेब या या असे राज दरबारात. काय तुम्ही लागले त्याला? मग मी सांगतोय कसं या हर्या साहेब असे राज दरबारात या. अरे सुरे थोडं थोडं पाय बोल, थोडं पाय बोल. राजसेवक अरे कुठे गेला? तो दिसतोय का बसलीला? महाराज हा. मी मस्त आहे. बाबा, एक फक्त बोला. या हर्या साहेब असे राज दरबारात या. या हऱ्या साहेब या या असे राज दरबारात. तुला मारताय मग माझा अंग गरम होते. काय मला मारताय तुला तुझं अंग गरम झालं पण लगेच हा. का? इंजेक्शन देते राजसेवक त्याला सांगा की आम्ही इंजेक्शन देऊ म्हणून. इंजेक्शन माहिती आहे तुला तेवढा एवढी सुई आहे मोठी अरे मला माहिती आहे ना अरे देतील 100% देतील मला तुम्ही इंजेक्शन द्याल? द्याल 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 मला राजसेवक द्याल मी सांगणार देतील मला द्याल? अरे तेल बोललो ना. मग कापूस कोण याचा बापूस लावला याचा लावला ना माझा बोलवतो इकडे ये भाऊ या काय बी या महाराजांचे प्रणाम आशीर्वाद. बोला बोला महाराज आराम करूला कैद करा पुढे बोला पुढे आणि तिचे खाणे पिणे बंद करा. एक कण पण देत नाही राजसेवक राजसेवक चालवलो आहे कोणाला पकडलंय? कोणाला आहे कोणाला अरे हरामखोर. खऱ्या माझी इच्छा मिटली आता. इच्छा मिटली. राहू दे. तिकडे बाहेर चालवतो असतो बाहेरच्या बाहेर राहू दे. मी आतल्या आत जातो. पण मी काय म्हणतो राजसेवक हा. तुझी इच्छा आम्ही पूर्ण करतो. इच्छा राहू दे मला तुम्ही खरं आमची इच्छा पूर्ण करा. अरे पूर्ण करतो सांगितलं ना. मग पहिली दाढी करून या. राजसेवक तिकडे नावी हाय काय तुम्ही दाढी ह्याला करायला? नको नको. मी काय नाही लावत पाहिजे. हा काय? तू इच्छा पूर्ण करायची आहे की होय, होय, नाही? होय. मग तिकडे माझ्यापासून 4 फूट लांब राहा मग मधीच राहतो. हा मधीला बोल काय करू? बघ दोन्ही हात वर कर आणि रात काय वाकाय काय होय होय शपथ घ्या मी. असं दोन्ही हात वर कर हा आणि आणि पुढं बघ आणि आणि सांगतो थोडं पाय घेऊन बघ पाय महाराज तुझी इच्छा पूर्ण करा ठीक आहे राजसेवक. बोला. राजसेवक हा. दोन्ही हात असे वरती करा आणि वर पहा. आणि तुझ्या मांदाबू मान नको दाबू मान नंतर दाब शेवटला नाही दाबायची इच्छा पूर्ण करायची ना. मला फक्त याच्यावर टाकवा. काय दरबार बदलला बघा. दरबार काय सगळं बदलून टाकतो फक्त काय? मला पगार वाढवतो. सांगते तेवढंच करा. गेली वाजव. वरती पहा. बरं. तुमची इच्छा आम्ही पूर्ण करतो. बस, 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 बस. भाऊ हे बंद कर. तिकडे जायचं जायचं ना. इच्छा पूर्ण झाली माझी. झाली ना? मग आता मी काय म्हणतो? काय म्हणतोय? राजसेवक आज मी कसा खूप आनंदी आहे. होय? का हो? राजसेवक
काय सांगतोय ते ऐका नाही. बोला बोला. आज मी कसा खूप आनंदी आहे. काय सांगताय काय? त्यामुळे सुंदर अशी पार्टी झालीच पाहिजे. पार्टी? नर्या पार्टी? काय सांगताय? काय करू? काय करू? जा आणि सुंदर अशी नर्तिका घेऊन या. नर्तिका? नर्तिका? आणली. आणि राजसेवक बोला. त्यासोबत मदिरा. तू मदिरा? मी मदिरा तो. मी मदिरा का जाऊ नये? तू नंतरला घेऊन ये. महाराज बोलले तू मदिरा. मदिरा. महाराज मी मदिरा तू. बोला. राजसेवक अरे मदिरा. हो महाराज मदिरा आहे. अरे रामको राजसेवक मदिरा मदिरा. अरे मदिरा. मदिरा. अरे मदिरा. मी मदिरा. प्युअर आहे प्युअर आहे. हे अर्धवट दिसत आहे. अर्धवट म्हणजे पाठचा गेटवर तुझा होता. मला कान घेणार नाही. तुला मान. महाराज मदिरा आणले. मदिरा आणले बघ. पण बाईला कुठं आणलीच नाही. पण मी काय बाई यांना आणतो. आणले पण पहिला गोड ह्याला. तेच. पहिला गोड टेसच. इथं हसायला आला काय तो? तरी बाई हसली नाही. चला का तिथे? या आता झिंगा. बस, 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 बस. वाह, वाह. ओहो. तू खेळ. चांगली आहे काय महाराज? हो काय चालली? चांगली आहे काय बघू दे मला. मला पहिली बघू. अरे तू घे रे. अरे या. वाह. मला बाबा घेतली नको. मी मागच्या गेट वर हाय ठेवले तर ते आणतो जराची. वाज वाज वाज. राजसेवक हवाला मारला. राजसेवक फेरची चुपी. म्हणून ह्याला पिऊन घ्या. ह्यांना देत नाही या. मी मागच्या किलो ठेवले मला करायची. हे आणतो बाईनं पण घेऊन येतो. हा तुम्ही एकच गोड घ्या आता. बाकी मी मारतो. मी घेतो. बाई बसले कसं काय? बाई बसले जमले बाईंना ह्या देतो. बाई हे नको आज वाटतात पण. बाईने आता जे कुठला बाईला मला बाई सुंदर नाच घेऊन गेला रे. राजसेवक तुझं बॅग किती बघितलं या एवढं काय तू मारून घे. मला एवढं ये ना. नको नको या नको राजसेवक या लय गळू लागतंय ना रे लय गळू आहे आणि तुम्ही? राजसेवक त्याने दे, फुल दे. सुंदर असं नाच गाणं होऊ दे. नाही नाही आता माझी कॅपॅसिटी राहिली नाही. माझी लेवल झाली. राजसेवक सांगितलं ना एकदम सुंदर असं नाच गाणं होऊ दे म्हणून. नाच घे ना. आणि ते देखील तुमच्या आवाजात. तुझ्या आवाजात गाणं होतं. राजसेवक तुझ्या आवाजामध्ये नरे बाय किती कडू हे करू आहे. तेव्हा माझा फोन होता मस्त आता बाईला नको बोलू. बाई उभं राहा.
काय म्हणतो माझ्या काय बाई काहीतरी बोलली मला इकडे घाल्या. घाल्या. हा बाईंचं नाव धरून राहू दे. हा मग अरे मला इथं उचल. पहिला इथं उभं राहा इथं आत्याने सकाळी पप्पाला बोलावी काय माहितीये काय माहितीये हा आत्या सकाळी सांगी मला बाबा यांग झाला होता राजसेवक गाण्याला सुरुवात करा लवकर. करतो महाराज गाणं कसं घेतो बघा अरे आज महाराज खुश आहेत आज का महाराज खुश आहेत कारण महाराजांची राणीसाहेब पळून गेले आहेत काय बोलतोय तो? महाराजांची राणीसाहेब पळून गेली आहेत म्हणून महाराजास बाईंना आणायला सांगितलं नाही मग कसं गाणं आणलंय बघ महाराज अरे या, बाई तयार एकदा फक्त महाराजांना मुजरा करा बस. बाई सुरुवात करा अहो ज्याची होती त्यानं चालली अहो ज्याची होती त्यानं चालली आम्ही लावलेली माया आजवाया गेली आम्ही लावलेली माया आजवाया गेली ज्याची होती त्यानं चालली आम्ही लावलेली माया आजवाया गेली आम्ही लावलेली माया आजवाया गेली माझा पाहुण्याला येतो आपल्याच बसून माझा भाऊ येतो आपल्याच बसून चिमणी माझी गेली उडून चिमणी माझी गेली उडून माझा पाहुण्याला येतो आपल्याच बसून राजसेवक राजसेवक या बाई साहेबांना मागच्या दरबारात घेऊन जा. मागच्या दरबारात आम्ही पाठोपाठ आलो. तुम्ही कशाला पाठीमागे? राजसेवक मी मागोबा कशाला आपण जाऊया चला तर. ठीक आहे. हा राज मी काय बोलतो माहिती आहे का आपल्या आता कोकणात काय चाललंय हा बघ कोकणात एवढं चाललंय का सकाळी 5 वाजता उठायचं हा की आपला 9ला निघायला लागणार 9ला एवढंच चाललंय पण सकाळी तुमच्याकडे काय भरतात खाणं भरतात खाणे पिणे काय भरतात काय भरतात ना आमच्या खाण्या कसा भरतात माहिती आहे का कसा सकाळी 5 वाजता उठतात 5 वाजता मग आमच्याकडे नाही मग तुम्ही किती वाजता उठता 6 वाजता 6 वाजता आम्ही पद्धत वेगळी आहे आमच्या कशी पद्धत आहे माहिती आहे का तुला कशी दाखव तुला हा असं बघ एक हात सगळं एका वाजता आणि बोलतो गाण्याचो बलीला सवगंडी भाताचा काय चाललंय तुझं? पण तुमच्याकडे चुकीचा बोलतात हा गाणं तुमच्याकडे अजिबात चुकीचा बोलतात आमच्याकडे असं नाही म्हणत बोलतात आमच्याकडे वेगळा हा बोलतात कसा इथे पण वेगळा बोलत असते कसा बोलतात सांग आमच्याकडे कसं म्हणतात बोलताय कसा हा बघ हा वरवा कलियुग आमच्या कसं बोलतात सांग मी इकडे जा मी दाखवतो कसं बोलतात
पद्धत वेगळी आहे. शौर्या. त्याच्यामध्ये काय? हा, खाली लोंबर, वर लोंबर, खाली लोंबर, वर लोंबर, महाराजांचं काय लोंबर. काय लोंबर? अरे बाबा, हे तुमच्याकडे कुठला म्हणाला होता? माझी तर वेगळी पद्धत आहे. हे असं? काय म्हणते? खाली लोंबर, वर लोंबर, महाराजांचं काय लोंबर. राजसेवक, काय लोकं आहे? सगळं लोकं इथं. आता सांगतो मी. राजसेवक हा? फार व्यवस्थित ठेवा. महाराज, मी काय म्हणतो? काय आहे अजून? मला सुना आहे का? राजसेवक गिरीश का? गिरीश का गाणं? गिरीश. राजसेवक काय चाललंय तुमचं? गिरीश का गाणं सुना है? सुने का? सुने का? ये गाड़ी में ऊपर है, सुने का? राजसेवक गिरीश का गाणं सुनेगा? अरे सुनेगा. माया, सुनेगा. बघा. हा, दिल ना दिया. दिल ना दिया. बोलो ना क्या किया. दिल ना काय चाललंय तुमचं? मला उठायचं आहे का? म्हणजे आज मला बोलवा. सजीव आहे का निर्जीव आहे काय? आपण पाचशे जाऊया. मग दाखवतो मी तर. माझ्या फक्त एक फोन उठली. नंतर दाखवू द्या ना काय चीज काय आहे रे, मी काय चीज आहे ना? नंतर दाखवू द्या ना. एका टायमिंगला तुम्ही मला पाच मारले बा मला, पाच. लक्षात ठेवा. पाच राजसेवक! मारले ना. फार व्यवस्थित ठेवा. दादा मारते. येतो आम्ही. परमेश्वरा, अरे या आगतून पुढचा बरा होऊच शकत नाही रे मी. या आगतून पुढचा बरा होऊच शकत नाही. पण मायबाप रसिका, एकच सांगत जाता सांगतोय की बाप हा कोणाला ओळखताच आली नाहीये. अरे बाप मारतो म्हणून वाईट असतो, ओरडतो म्हणून वाईट असतो. अरे पण हाच बाप तुम्हाला जीन्स पॅन्ट टी शर्ट देणारा बाप हा कोणाला माहितीच नाही. अरे पोरानो, तुम्हाला पहिलं पाऊल टाकण्यासाठी पहिला बोट घेणारा हा बापच असतो रे. अरे आई जिकडे तिकडे आईचीच महती करी जाते, पण बाप मात्र कोणाला दिसलाच नाही. अरे मोठे मोठे आघात असतात ना, तेव्हा बापाची एकदम बापरे हा शब्द निघतो आहे. पण एकच सांगतो की आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांच्या आज्ञेत राहा. आई वडील हेच दैवत आहे. अरे तुम्ही जेवढ्या चुका करता तेव्हा आई वडील त्या सामावून घेतात रे, त्या सामावून घेतात. अरे तुम्ही एकदा पण त्यांचा विचार करत नाही. अरे तुमची माय तुम्हाला 9 महिने उदरात ठेवते रे, 9 महिने उदरात ठेवते. पण एकाएकी तुम्ही ज्या प्रियकरावर जाता त्याची धुमक सुद्धा त्याच्या आई वडिलांना जाणून देत नाही रे. तुम्ही एक चिठ्ठी लिहिता आणि काय बोलता, मी निघून जाते माझ्या प्रियकराबरोबर. अरे पण तीच माय 9 महिने उदरात तुम्हाला ठेवते. त्या माईला काय भीतीत असेल रे पोरानं, काय भीतीत असेल. तो अभागी बाप बिचारा त्या शर्मेनं गाव भरून हिंडत असतो, पण तो शर्मेला खाली मान घालत असतो रे. अशी शर्मेनं मान घालू देऊ नका रे पोरानं. आई वडिलांना अशी शर्मेनं मान खाली देऊ नका. आणि तुम्ही किती वाईट असला
तरी आई वडिलांना तो प्यारीच असतो रे. आपला मुलगा कितीही दारुडा असला तरी तो आई वडिलांना प्यारी असतो. पोरानो, आई वडिलांना प्यारी असतो. आई वडिलांच्या डोळ्यात कधी पाणी आणून देऊ नका रे. आई वडिलांच्या डोळ्यात कधी पाणी आणून देऊ नका. अरे आजकाल वृद्धाश्रम कचाखच भरलेत रे. वृद्धाश्रम कचाखच भरलेत. त्या वृद्धाश्रमातले आई वडील असे बोलतायत की माझी लेकरं येतील, माझी नातवंड येतील, पण त्या वृद्धाश्रमाकडे कोणीच झुकून सुद्धा बघत नाही रे. अरे हाच बाप, तुम्हाला जन्मदाता बाप, जन्मदाती आई, त्यांना तुम्ही एकाएकी त्या वृद्धाश्रमात येऊन ठेवता. काय त्या आई वडिलांवर भीतीत असेल, काय आई वडील भीतीत असेल रे. एकच सांगतो, आई वडिलांच्या आज्ञेत राहणारे पोरानं, आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांच्या पेक्षा मोठं दैवत कुठलंच नाहीये पोरानं, कुठलंच नाहीये. आई वडील तुम्हाला कधीच असं सोचणार नाही की माझा पोरगा, की माझी पोरगी वाईट मार्गाला गेलेली आहे, मी तिचं वाईट सोचेन, अशी कधीच बघत नाही रे पोरानं, कधीच बघत नाही. जाता एकच सांगतो, मायबाप रसिका पोरानो, आई वडिलांच्या आज्ञेत राहा. आई वडिलांची सुख बघा. आई वडिलांच्या डोळ्यात पाणी असं वागू नका आणि आनंदात आपलं जीवन जगा रे. आनंदात आपलं जीवन जगा. पोरी कले पोरी तुला कसं होतंय का पोरी, कसं होतंय? सोडून गेले बाबा सोडून गेले बाबा आम्हाले कराना. बाबा 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 म्हणू मी कुणाला. बाबा 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 म्हणू मी कुणाला. सोडून गेले बाबा आम्हाले कराना. सोडून गेले बाबा आम्हाले कराना. सोडून गेले बाबा सारा परिवार. सोडून गेले बाबा सारा परिवार. सोडून गेले बाबा आम्हाले कराना. सोडून गेले बाबा आम्हाले कराना.